नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर पहा, आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत महाराष्ट्र स्टेटमध्ये जे काय तुमचा महाराष्ट्र नर्सिंग सीईटीचा एक्झाम झाला ना 2024 साठी। तर त्यामध्ये तुम्हाला 3 कोर्स बघायला भेटतात। एक फर्स्ट तुमचा बीएससी नर्सिंग वाला, त्याचबरोबर तुम्हाला जीएनएम पण बघायला भेटतं आणि या ठिकाणी एएनएम पण हा पण कोर्स बघायला भेटतो। तर या तिन्ही कोर्ससाठी जे काय तुमचे समजा गव्हर्नमेंट कॉलेज असतील किंवा तुमचे प्रायव्हेट कॉलेज असतील, यामध्ये जर तुम्ही समजा ॲडमिशन करायचा विचार करत असाल स्कॉलरशिप थ्रू, जे की तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला दिली जाते, तर त्याबद्दल तुम्हाला ॲडमिशन प्रोसेस कशी करावी लागते, ती पूर्णची पूर्ण ऑनलाईन होते का ती ऑफलाईन पण होते, त्याच्याबद्दल सविस्तर चर्चा आपण या छोट्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा, तुमचा प्रत्येक डाऊट जो आहे तो ॲडमिशन प्रोसेस रिगार्डिंग या ठिकाणी 100% खात्रीशीर पूर्णच्या पूर्ण क्लिअर होऊन जाईल। त्याचबरोबर पहा, सर्वात अगोदर तुम्हाला या ठिकाणी एक प्रोसेस करणं पडते, जी की तुमची ऑनलाईन प्रोसेस राहते। त्यासाठी तुम्हाला काय करणं पडतं, जो आपला ऑफिशियल सीईटी सेलचा वेबसाईट आहे ना, त्या ठिकाणी तुम्हाला एक नोटीस येईल, जशी की ही लास्ट इयरची नोटीस मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे। हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे की हा जो नोटीस आहे तो 2023चा आहे, या वर्षीचा नाही आहे। ही गोष्ट तुम्ही अगोदर लक्षात घ्या। तुम्हाला एक नोटीस येतो स्टार्टिंगला, आता तुमचा रिझल्ट झाला, रिझल्ट आल्याच्या नंतर तुम्हाला एक नोटीस येईल, जसा की हा नोटीस आलता। यामध्ये तुम्हाला ऑनलाईन कॅप रजिस्ट्रेशन जे असतात ना, बीएससी नर्सिंग, इथं लास्ट इयर फक्त बीएससी नर्सिंग साठीच हा एक्झाम झालता म्हणून इथं बीएससी नर्सिंग मेन्शन आहे। यावर्षी जो नोटीस येईल त्यामध्ये तुम्हाला कॅप रजिस्ट्रेशन बीएससी नर्सिंग एएनएम जेएनएम अकॅडमिक इयर 2024-25 असं बघायला भेटेल। आणि या ठिकाणी तुम्हाला एक पूर्ण टाइम टेबल दिला जाईल की तुम्हाला रजिस्ट्रेशन फॉर्म कधी फिल करणं आहे, डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड कधी करणं आहे, तुमची काउन्सिलिंग फीस किती राहणार आहे। तर ही पूर्ण तुम्हाला एक प्रोसेस एक पीडीएफ मध्ये ते देतील समजा, आणि त्या डेटनुसार तुम्हाला पूर्ण प्रोसेस करणे पडेल। तर आता तुमचा रिझल्ट आल्याच्या नंतर तुमची पहिली स्टेप काय राहणार आहे, तर तुम्हाला अशी एक नोटीस येईल, त्या नोटीसमध्ये जी तारीख दिली जाईल त्या तारखेला तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म फिल करणं पडेल, त्या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड करणं पडेल। त्याच्यानंतर तुम्हाला एक एसएमएल लिस्ट येईल आणि त्याच्यानंतर तुम्ही जो आहे तो कॅप राऊंड 1चा चॉईस फिलिंग वगैरे करू शकता। तर मी तुम्हाला कॅप राऊंड 1चा शेड्यूल कशा पद्धती येतो ते पण मी तुमच्याबरोबर शेअर करेन। तर तुमची पहिली स्टेप हीच राहणार आहे की तुम्हाला एक नोटीस रिलीज होईल सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर। त्या ठिकाणी तुम्हाला काय करणं आहे, जी काय डेट मेन्शन केलेली आहे त्या डेटमध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन फॉर्म फिल करणं पडेल। जसं की या ठिकाणी यांनी मेन्शन केलं की ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि तुम्हाला कॅप जे आहे ते ॲप्लिकेशन फॉर्म फिल करण्याची डेट दिली आहे, जशी की या ठिकाणी तुम्हाला 8 तारखेपासून 15 तारखेपर्यंत टाइम बघायला भेटेल। तर जवळपास 7 दिवसाचा टाइम तुम्हाला दिला जाईल। एक 7 ते 8 दिवसाचा टाइम जो आहे तो तुम्हाला 2024 मध्ये पण बघायला भेटेल। तर या तारखेमध्ये तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन फॉर्म फिल करू शकता। तुम्ही तो जर रजिस्ट्रेशन फॉर्म फिल केला तरच तुम्ही पुढच्या काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट आहात, ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे। जर एखादा विद्यार्थी हा रजिस्ट्रेशन फॉर्म फिल करणं जर समजा विसरून जाईल किंवा तो फॉर्म फिल नाही करणार, तर तुम्हाला थर्ड राऊंडमध्ये जो की तुमचा मॉपअप राऊंड होतो पुन्हा एकदा चान्स दिला जातो। पण राऊंड 1 प्लस जो काय तुमचा राऊंड 2 राहील ना, तर यामध्ये जर सीट फुल झाल्या त्या सीट तुम्हाला थर्ड राऊंडमध्ये बघायला भेटत नाही। ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं खूप गरजेचं आहे। त्यासाठी तुम्हाला जी काय नोटीस येणार आहे रजिस्ट्रेशन करण्याची, काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी एक ॲप्लिकेशन फॉर्म फिल करण्याची, तर त्या नोटीसवर तुम्हाला बारकाईने लक्ष ठेवणं खूप गरजेचं राहतं। त्यासाठी तुम्ही 2 कामे करू शकता। एक तर तुम्ही सीईटी सेलची जी ऑफिशियल वेबसाईट आहे तिथं रोज जाऊन व्हिजिट करू शकता गुगलवर, किंवा मग तुम्ही आमचं जे यूट्यूब चॅनल आहे इथं आम्ही जो व्हिडिओ शेअर करू तो तुम्ही प्रत्येक व्हिडिओ जर पाहिला तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं कुठेही जाऊन चेक करायची काही गरज पडणार नाही। किंवा आमचा टेलिग्राम ग्रुप आहे, त्या ठिकाणी आम्ही प्रत्येक नोटीस जी काय काउन्सिलिंग बद्दल येईल ना, तर तिथं फ्री ऑफ कॉस्टमध्ये देऊ, तर तुम्ही तिथं पण जॉईन होऊ शकता। त्यानंतर तुम्हाला इथं पेमेंट करण्यासाठी काही दिवसाचा टाइम दिला जातो। तुम्हाला इथं पेमेंट करणं पडतं, जे की तुमचं नॉन रिफंडेबल असतं, म्हणजे ते तुम्हाला सीट मिळो किंवा नाही मिळो ते परत मिळत नाहीये। तर लास्ट इयर जवळपास 1000 रुपये तुम्हाला या ठिकाणी जी आहे सीईटी सेलची काउन्सिलिंग फीस होती, जी की तुम्हाला सीट मिळो किंवा नाही मिळो ती तुम्हाला परत मिळत नव्हती। फक्त तुम्ही जे आहे ते जो काय नर्सिंगचा एक्झाम होता ना तो क्वालिफाय झालेले असायला पाहिजे, आणि तुम्हाला मिनिमम किती पर्सेंटाइल स्कोर हवा कॅटेगरीनुसार, तो तुम्ही एक डिटेल व्हिडिओ टाकलेला आहे, तर तुम्ही चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तो पण चेक करू शकता। त्यानंतर तुम्हाला इथं डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी पण काही टाइम दिला जातो। जे काही कॅटेगरीनुसार जेवढे डॉक्युमेंट येत आहे ना, तो पूर्णच्या पूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करणं पडतात। तर लगभग पूर्ण जो समजा यांचा जो काय डेट होता तो पूर्ण तुमचा 18/7/2023 पर्यंत कंप्लीट झालता। म्हणजे जवळपास तुम्ही बघितलं असेल तर हे 8 आणि 2 10 दिवसाचा टाइम यांनी तुम्हाला राऊंड 1चे जे काय ॲप्लिकेशन फॉर्म सुटले होते काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी, तर त्यासाठी तुम्हाला जवळपास 10 दिवसाचा यांनी या ठिकाणी टाइम दिलता डॉक्युमेंट अपलोड आणि तुम्हाला म्हणजे रजिस्ट्रेशन फॉर्म फिल करण्यासाठी, फीस पेमेंट करण्यासाठी आणि डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी। त्यानंतर तुमचं ऑनलाईन व्हेरीफाय होत आहे डॉक्युमेंट, तुमचे डॉक्युमेंट जे आहेत ते ऑनलाईन व्हेरीफाय होतील सेम डेटमध्ये, ज्या दिवशी तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिल कराल त्याच्यानंतर तुमचे ऑनलाईन डॉक्युमेंट जे आहेत ते व्हेरीफाय व्हायला चालू राहतील समजा। आणि ऑनलाईन व्हेरिफिकेशन एवढं
काही इम्पॉर्टंट नाही आहे. तुमचं ओरिजिनल जे काही डॉक्युमेंट व्हेरीफाय होतील ना ते तुम्हाला समजा राऊंड 1चा रिझल्ट आला आणि त्या रिझल्टमध्ये जर समजा तुम्हाला सीट अलॉटमेंट झालं तर त्या ठिकाणी ऑफलाईन कॉलेजमध्ये तुमचे फिजिकली डॉक्युमेंट व्हेरीफाय होतील आणि तिथं जर डॉक्युमेंटमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला रिजेक्ट केलं जाईल. समजा तुम्ही एक्झाम्पलमध्ये राऊंड 2मध्ये काउन्सिलिंगचा रजिस्ट्रेशन फॉर्म फिल केला आणि एखादं डॉक्युमेंट तुम्ही समजा अपलोड केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय तुम्हाला त्रुटी दिली किंवा त्यांनी सांगितलं की तुमचा हा डॉक्युमेंट असा नाही आहे तर तुम्ही असं अपलोड करा किंवा काही चूक काढली तरी तुम्ही काउन्सिलिंगमध्ये एलिजिबल आहात. तुम्ही राऊंड 1चा चॉईस फिलिंग करू शकता, राऊंड 2चा चॉईस फिलिंग करू शकता, राऊंड 3चा पण चॉईस फिलिंग करू शकता. तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. पण ज्यावेळेस तुम्हाला सीट मिळेल आणि ज्यावेळेस तुम्ही ऑफलाईन ॲडमिशनसाठी जाल आणि तिथं जर समजा तुमचा डॉक्युमेंट चुकीचा असेल तर तुम्हाला तिथून प्रोसेसमधून आउट केलं जातं, तुम्हाला ॲडमिशन दिलं जात नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता. त्याच्यामुळे जर समजा तुम्हाला ऑनलाईन डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करताय आणि काय प्रॉब्लेम येतो तो प्रॉब्लेम नॉर्मल आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काही काळजी करायची जास्त काळजी राहत नाही. ती येणाऱ्या काळात मी ती अपडेट त्यावेळेस तुमच्याबरोबर या चॅनलवर शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेल. त्याचबरोबर जर समजा तुम्ही पाहिलं तर तुम्हाला या ठिकाणी मी जी काय SML बोलतोय ना तर तुम्हाला पब्लिकेशन ऑफ मेरिट लिस्ट येईन, तुम्हाला एक मेरिट लिस्ट येईन आणि याबद्दल मी तुम्हाला उद्या संध्याकाळी एक डिटेलमध्ये व्हिडिओ शेअर करेन की तुमची जी काय SML लिस्ट राहते किंवा या ठिकाणी पब्लिकेशन ऑफ मेरिट लिस्ट राहते ना तर मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला काय काय बघायला भेटतं, ती कशी असते, तुमचा कॅटेगरी रँक नेमका कसा दिला जातो, तुमचे किती पर्सेंट आले, तुम्हाला किती कॅटेगरी रँक मिळतो. तर याबद्दल मी एक डिटेल व्हिडिओ उद्या संध्याकाळी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल. तर तो व्हिडिओ पण तुम्ही पाहू शकता. त्यासाठी फक्त चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जोडून राहा. तर पहा तुम्हाला ज्यावेळेस मेरिट लिस्ट येईल तर मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला दोन गोष्टी बघायला भेटतात. एक तुम्हाला SML येतो, जसं की समजा एखादा विद्यार्थी OBC कॅटेगरीचा आहे तर त्याचा SML म्हणजे त्याचा पूर्ण जेवढे काय महाराष्ट्र राज्यातले विद्यार्थी ज्यांनी की नर्सिंग CETचा एक्झाम दिलता आणि काउन्सिलिंगमध्ये ॲप्लिकेशन फॉर्म फिल करून पार्टिसिपेट केलंय तर त्या पूर्ण विद्यार्थ्यापैकी तुमचा नंबर किती आहे हे तुम्हाला त्या SML नंबर जो आहे तो तुमचा दर्शवतो. त्याचबरोबर तुम्हाला OBC कॅटेगरीमधून एक तुमच्या कास्टचा रँक येतो. आता कास्ट कॅटेगरीचा रँक हा रँक राहतो की तुमच्या OBC कॅटेगरीमधून कितवा नंबर आहे तर हा तुमचा राहिला OBC कॅटेगरीमधून रँक. तर तुम्ही ही गोष्ट एक लक्षात घेणं गरजेचं आहे. SML म्हणजे तुमचा पूर्ण कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांमध्ये मिळून किती नंबर आहे राज्यातून आणि तुमचा कॅटेगरी रँकमध्ये तुमच्या स्वतःच्या कॅटेगरीमधून तुमचा कॅटेगरी नंबर किती आहे. तर हा झाला तुमचा कॅटेगरी नंबर. तर म्हणजे आता लास्ट इयर किती विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट केलं तर ते पण तुम्हाला SML मध्ये क्लिअर होऊन जाईल की मी तुम्हाला जी SML लिस्ट उद्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे ना तर त्यामध्ये लास्ट इयर कोणत्या कॅटेगरीमधून किती मुलांनी काउन्सिलिंगमध्ये भाग घेतला होता तिथं पण तुमचा एक डाऊट क्लिअर होऊन जाईल. पण मी तुम्हाला एक जनरल सांगतो की तुम्हाला मिनिमम रिझर्व्ह कॅटेगरीमधून जर 40% आले असतील पर्सेंटाईल आला असेल आणि ओपन कॅटेगरी EWS मधून जर 50 आला असेल तर तुम्हाला कुठल्याही कंडिशनमध्ये ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये कोणतं ना कोणतं सेमी गव्हर्नमेंट कॉलेज इझी भेटून जाईल जिथं की तुम्हाला पूर्णच्या पूर्ण कॅटेगरीचं बेनिफिट मिळेल. तर पहा ही झाली तुमची पहिली स्टेट की तुम्ही रजिस्ट्रेशन फॉर्म फिल करणार आहे आता या आणि तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरीफाय होणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला SML लिस्ट भेटणार. आता SML लिस्ट भेटल्याच्या नंतर तुम्हाला पुढची प्रोसेस काय करावी लागते याच्याबद्दल आपण थोडक्यात चर्चा करूया. तुम्हाला पहिल्यांदा काय करणं आहे, तुम्हाला एक CET सेलवर ह्या वर्षी नोटीस येऊन जाईल एक 10 ते 15 दिवसामध्ये. ती नोटीस आल्याच्या नंतर तुम्हाला तिथे एक 10 ते 12 दिवसाचा किंवा एक 20 दिवसाचा किंवा एक 18 दिवसाचा किंवा एक 10 दिवसाचा टाइम दिला जाईल समजा मॅक्झिमम. कारण लास्ट इयर जवळपास 3 वेळेस हे रजिस्ट्रेशन फॉर्म म्हणजे पुढे ढकलले गेले ते एक्सटेंड झाले. त्याच्यामुळे तुम्हाला मी 20 दिवसाचा टाइम बोलतोय कारण हा यांनी 10 दिवसाचा दिला आणि नंतर 2-3 वेळेस यांनी एक्सटेंड केला डेट तर तो 5-6 दिवस पकडून समजा एक 17-18 दिवसाचा टाइम झालताच. तर तशा पद्धतीने तुम्हाला या वर्षी पण मिनिमम 10 ते 12 दिवसाचा टाइम जो आहे तो रजिस्ट्रेशन फॉर्म फिल करण्यासाठी दिला जाईल आणि SML लिस्ट जे येते त्याच्यामधून जो तुमचा कॅटेगरी रँक येतो ना तर त्या कॅटेगरी रँकनुसारच तुम्हाला अलॉटमेंट केलं जातं. तर तुम्हाला SML लिस्ट आल्याच्या नंतर तुम्हाला पुढे काय प्रोसेस करावी लागते तर त्याबद्दल आपण चर्चा करूया. तुमचा राऊंड 1चा शेड्यूल रिलीज होईल ना त्यावेळेस तुम्हाला काय बघायला भेटते तर ज्यावेळेस तुम्ही समजा तुमची SML लिस्ट येऊन जाईल तुमचे रजिस्ट्रेशन क्लोज होतील त्याच्यानंतर तुम्हाला एक नवीन नोटीस अपडेट केली जाते CET सेलवर सेम वेबसाईट तुम्हाला बघायला भेटेल आणि या चॅनलला मी तुम्हाला प्रत्येक अपडेट पण देऊन टाकू समजा. तर त्या ठिकाणी तुम्हाला राऊंड 1चा एक शेड्यूल बघायला भेटेल. त्यामध्ये तुम्हाला गव्हर्नमेंट प्रायव्हेट आणि जे समजा काय मायनॉरिटीचे कॉलेज राहतील समजा जसं की काही ख्रिश्चन मायनॉरिटीचे राहत आहे, काही जैन मायनॉरिटीचे राहत आहे, काही मुस्लिम मायनॉरिटीचे राहत आहे तर जे काय समजा त्या टाईपमध्ये कॉलेज राहतील तर त्या कॉलेजची पण तुम्हाला पूर्ण चॉईस फिलिंग करायची परमिशन दिली जाते. आणि तुम्हाला पहिलं काम हेच करणं आहे की तुम्हाला सगळ्यात अगोदर रजिस्ट्रेशन फॉर्म फिल करणं आहे, आपला SML लिस्टमध्ये नाव आहे का नाही हे चेक करणं. इथं जर नाव आलं असेल तर त्यानुसार तुमचा रँक भेटतो, तुम्हाला कॅटेगरी रँक भेटून जातो आणि त्यानुसार तुम्हाला अलॉटमेंट होतं. आणि ज्यावेळेस तुमचा SML लिस्ट येईल त्याच्यानंतर तुम्हाला काय करणं आहे, जो काय तुमचा राऊंड 1 होईल त्याचा चॉईस फिलिंग करणं पडतं. पहा लास्ट इयर चॉईस फिलिंग हा एकच वेळेस ओपन झालता, ही गोष्ट पण तुम्ही लक्षात घेऊ शकता. पहा यांनी या ठिकाणी साफ मेन्शन केलं की तुम्हाला या ठिकाणी काय झालं
डेट जी आहे ती मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीने एक्सटेंड झाली, त्याच्यामुळे त्यांनी इथं फायनल मेरिट लिस्ट पण जी आहे ती रिलीज केली ती नव्यानं एकदा समजा. आणि फायनल मेरिट लिस्ट आल्याच्या नंतर यांनी ऑनलाईन प्रिफरन्स चालू केलं, तर ऑनलाईन प्रिफरन्स किंवा चॉईस फिलिंग चालू केली ती तुम्ही या ठिकाणी करू शकत होतात. तर 21 तारखेपासून जवळपास 23 तारखेपर्यंत या ठिकाणी तुम्हाला टाइम दिलेला दिसून येत आहे, ज्या ठिकाणी की तुम्ही राऊंड 1चे चॉईस फिलिंग टाकू शकत होतात. पण यांनी इथं राऊंड 1 का मेन्शन केलेलं नाही चॉईस फिलिंगसाठी, कारण या ठिकाणी यांनी राऊंड 1 ते लास्ट राऊंडपर्यंत एकच चॉईस फिलिंग घेतली होती. लक्षात गोष्ट घेणं तुम्हाला गरजेचं आहे. म्हणजे समजा एखादा विद्यार्थी त्यानं जर समजा 10 कॉलेज राऊंड 1 मध्ये टाकले असतील, तर ते 10च कॉलेज त्याचे शेवटच्या राऊंडपर्यंत कंटिन्यू झालते. मग त्याचा स्कोर किती बी जास्त किंवा ना असो, जसं की एक्झाम्पलमध्ये एखादा विद्यार्थी त्याला की 90% आलेत, पण त्यानं फक्त समजा पहिल्या राऊंडमध्ये 10 कॉलेज टाकले, तर त्याचे शेवटपर्यंत 10 कॉलेज कंटिन्यू गेले होते. लास्ट इयरची कंडिशन अशी होती, जे काय नवीन कॉलेज पार्टिसिपेट झालते समजा त्यामध्ये तुम्ही चॉईस फिलिंग करू शकत होता, पण जे काय जुने कॉलेज आहे समजा तेच 10 कॉलेज त्याचे कंटिन्यू होत गेलते, कारण तो सेकंड राऊंड किंवा थर्ड राऊंडमध्ये नवीन कॉलेज टाकू शकत नव्हता. मग जर समजा तुम्ही यावर्षी तसंच कराल की तुमचं समजा 90% आले आणि तुम्ही समजा टॉप 5 कॉलेज टाकताल किंवा 6 कॉलेज जे की गव्हर्नमेंटचे आहे आणि त्यानंतर तुम्ही सेमी गव्हर्नमेंट टाकणारच नाहीये, तर तुम्हाला जर समजा एकच वेळेस चॉईस फिलिंग झाला तर मग तुम्हाला नंतर चॉईस फिलिंग करायचा चान्स भेटणार नाहीये. आणि जर ह्या 5 कॉलेजचा कट ऑफ तुमच्या स्कोरपेक्षा जास्त गेला तर मग तुम्हाला यावर्षी सीट पण भेटणार नाहीये. ही पण गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला एक तर जेवढे कॉलेज तुम्हाला आहेत तेवढे टाकणे किंवा तुमचा सेफ बघणे तुम्हाला की तुमचा कॅटेगरी रँक किती येतो आणि तुम्ही जे कॉलेज टाकतात त्या कॉलेजमध्ये टोटल कॅटेगरीच्या किती जागा आहेत तुम्हाला पूर्ण ॲनालिसिस करून चॉईस फिलिंग करणं खूप महत्त्वाचं आहे. पण जर समजा यांनी रूलमध्ये चेंज केला आणि जसं की MBBS किंवा BDS किंवा BMS साठी जशी चॉईस फिलिंग होते प्रत्येक राऊंडला आपण डबल कॉलेज टाकणं कंपल्सरी राहतं, तशी जर यांनी काही नोटीस काढून जर समजा काउन्सिलिंगमध्ये चेंज केला तर तुमच्यासाठी बेटर राहील. पण जसं की लास्ट इयरचा काउन्सिलिंगचा रूल आहे त्या पद्धतीनं तुम्ही राऊंड 1 मध्ये जे कॉलेज टाकता तेच कॉलेज तुमचे राऊंड 2 राऊंड 3 राऊंड 4 साठी कन्सिडर केले जात आहेत. त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही राऊंड 1चा चॉईस फिलिंग करता त्यावेळेस तुम्हाला एकदम काळजीपूर्वक चॉईस फिलिंग करणं आहे. ही गोष्ट तुम्ही एकदम डोळे झाकून लक्षात घेतलेली खूप गरजेची आहे, कारण तुम्ही जर समजा काही सिलेक्टिव्ह कॉलेज टाकताना आणि त्या कॉलेजचा कट ऑफ जर तुमच्या स्कोरपेक्षा हाय गेला तर तुम्ही नंतर नव्यानं काही कॉलेज ॲड नाही करू शकणार. आणि लास्ट इयर जसे नवीन कॉलेज येत होते तसे ह्या वर्षी पण येतील, पण हे पण होऊ शकतं ना की जे नवीन कॉलेज येतील ते तुम्हाला आवडू पण नाही शकत. तर यामुळे तुम्ही काय करा, तुम्हाला राऊंड 1 मध्ये एकच वेळेस जर चॉईस फिलिंग झाला तर तुम्ही मॅक्झिमम कॉलेज जे आहे ते टाकू शकतात एक सेफ झोनसाठी, जेणेकरून की तुम्हाला पुढे चलून कुठल्याही प्रकारचा काउन्सिलिंगमध्ये प्रॉब्लेम येणार नाही आहे. तर ही एक तुम्ही गोष्ट लक्षात घेण्याची गरज आहे. आणि हा सेम प्रोसेस चालतो. त्याच्यानंतर तुम्हाला कॅप राऊंड 1चा जो आहे तो रिझल्ट बघायला भेटेल. तुमचा ज्यावेळेस चॉईस फिलिंग कंप्लीट होतो ना त्याच्या दुसऱ्या दिवशी लगेच तुम्हाला रिझल्ट बघायला भेटतो की कोणत्या मुलांना सीट भेटली किंवा कोणत्या मुलांना सीट नाही भेटली. आणि सिलेक्शन लिस्टमध्ये तुमच्या नावासमोर जर कॉलेजचं नाव आलं आहे तर ते कॉलेज तुम्हाला अलॉटमेंट झालं आहे त्याचा अर्थ असा होतो. आणि जर तुमच्या नावापुढे चॉईस नॉट अवेलेबल असं मेन्शन असेल तर ते कॉलेज तुम्हाला भेटलं नाही आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी समजून येतं. बाकी ज्यावेळेस तुमचा रिझल्ट लागेल, ज्यावेळेस जी काय अपडेट येईल प्रत्येक हर एक सिंगल अपडेटवर पण मी तुमच्याबरोबर विथ डिटेलमध्ये व्हिडिओ बनवून शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेल. त्याचबरोबर तुमचा ज्यावेळेस रिझल्ट येतो त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून तुम्हाला एक फिजिकल जॉईनिंगसाठी आता या ठिकाणी तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट व्हेरीफाय होतात. यांनी या ठिकाणी मेन्शन पण केलंय जे कॉलेज तुम्हाला भेटन त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही फिजिकली जॉईनिंग करू शकतात. जर तुम्ही समजा रिटेन्शन फॉर्म नाही भरला आणि कॉलेज जस्ट जॉईन केलं, राऊंड 1 मध्ये समजा तुम्हाला एखादं कॉलेज भेटलं आणि त्या कॉलेजला फक्त तुम्ही जाऊन समजा जॉईन केलं तर तुम्ही सेकंड राऊंडसाठी एलिजिबल राहतात, तुम्ही बेटरमेंटला जाऊ शकतात. पण तुम्ही जे कॉलेज राऊंड 1 मध्ये तुम्हाला भेटले त्याच्यावरती जे कॉलेज टाकले त्याच कॉलेजमध्ये तुमचं बेटरमेंट होतं. ही पण गोष्ट लक्षात घेण्याची गरज आहे. किंवा राऊंड 1 मध्ये कॉलेज भेटलं तुम्हाला आणि ते कॉलेज तुमचं फेवरेट आहे किंवा तुम्हाला तेच कॉलेज हवं होतं, तुम्ही तिथे जाऊन रिटेन्शन फॉर्म देऊन तुमचं ॲडमिशन पण कन्फर्म करू शकता. ज्यावेळेस तुम्ही ॲडमिशन कन्फर्म करणार आहे त्याच्यानंतर तुम्ही पुढच्या राऊंडसाठी एलिजिबल राहत नाहीत. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता. आणि जर समजा तुमची सिलेक्शन लिस्ट आली तुम्ही कॉलेजमध्ये जाणार आहेत, तुम्हाला फीस पे करावी लागते जी की तुम्हाला DDच्या फॉर्ममध्ये पे करावं लागते. DD म्हणजे एक डिमांड ड्राफ्ट राहतो जो की तुम्हाला बँकमधून काढावा लागतो. याच्याबद्दल तुम्हाला आयडिया असेल, नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आम्ही तुम्हाला DD बद्दल पण एक डिटेलमध्ये व्हिडिओ शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करू. तर तुम्हाला काय करावं लागणार आहे, एक जवळपास या ठिकाणी 4 दिवसाचा टाइम दिलेला आहे आणि या 4 दिवसामध्ये तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन तिथं फीस वगैरे जमा करून पूर्ण ओरिजिनल डॉक्युमेंट देऊन तुम्हाला एक तर कॉलेज जॉईन करून नेक्स्ट राऊंडमध्ये पार्टिसिपेट करता येतं किंवा तुम्हाला जे काय कॉलेज भेटलं आहे त्या कॉलेजमध्ये तुम्ही तुमचं ॲडमिशन पण कन्फर्म करू शकता. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता. तर तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट कुठं व्हेरीफाय होतील, ज्यावेळेस तुमचा राऊंड 1चा रिझल्ट येईल तुम्हाला अलॉटमेंट होईल, ज्यावेळेस तुम्ही कॉलेज जॉईन करताना ॲडमिशनसाठी जाताना तर त्यावेळेस तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय होतील. इथं जर तुमचे डॉक्युमेंट समजा रिजेक्ट झाले तर तुमचं ॲडमिशन कॅन्सल होईल आणि तुम्ही काउन्सिलिंगमधून आउट होताल. किंवा जर समजा तुम्हाला इन केस की फर्स्ट राऊंडमध्ये नाहीच भेटला, तुम्हाला डायरेक्ट सेकंड राऊंडमध्ये कॉलेज भेटला तर तुम्हाला त्यामध्ये पण तुम्हाला सेम असा शेड्यूल बघायला भेटेल. पहिलं सेकंड राऊंडचा
एक सिलेक्शन लिस्ट येईल, त्या अलॉटमेंट लिस्टमध्ये तुम्हाला कॉलेज भेटलं, तुम्हाला फिजिकल जॉईनिंगसाठी टाईम दिला जाईल आणि ज्यावेळेस तुम्ही त्या दिवसामध्ये जॉईनिंग करायला जाताना कॉलेजमध्ये तर त्यावेळेस तुम्हाला काय होणार झालं, तुम्ही त्या ठिकाणी जाऊन कॉलेज जॉईन करणार, तिथे डॉक्युमेंट व्हेरीफाय झाले, तुम्हाला डॉक्युमेंटमधून आउट केलं जाणार आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं खूप गरजेचे आहे. अशा पद्धतीने जी आहे ती तुमची पूर्ण काउन्सिलिंग प्रोसेस चालते. तुम्ही आता एवढंच लक्षात घेणं गरजेचं आहे. यानंतर तुम्हाला एक खाली अपडेट बघायला भेटते, जसं की समजा आता तुमचा सेकंड राऊंड झाला, सेकंड राऊंडच्या नंतर तुमचा थर्ड राऊंड होईल, थर्ड राऊंडच्या नंतर तुमचा फोर्थ राऊंड होईल आणि फोर्थ राऊंडच्या नंतर जेवढे काय ऑनलाईन राऊंड होतील आणि ज्या काय थोड्या बहुत सीट उरल्या जातात ना BSc नर्सिंगसाठी, ANM JNM साठी, ज्या की तुमच्या स्पॉट राऊंडमध्ये भरल्या जातील समजा, पण या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं कॅटेगरीचं बेनिफिट मिळत नाही आहे. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की तुम्ही स्पॉट राऊंडचा जर वेट कराल पण तुम्हाला त्या ठिकाणी पूर्णच्या पूर्ण फीस भरावी लागते. जसं की तुम्हाला एखादं सेमी गव्हर्नमेंट आहे त्या ठिकाणी स्पॉटमध्ये जाऊन ॲडमिशन करणं, त्याचा जेवढा ओपन कॅटेगरीचा फीस आहे ना तो पूर्ण तुम्हाला द्यावा लागतो. त्यावेळी ज्यावेळेस तुम्ही चॉईस फिलिंग कराल त्यावेळेस चॉईस फिलिंग थोडी व्यवस्थित करा, जेणेकरून की तुमचा कुठल्याही प्रकारे लॉस होणार नाही आहे. आणि यांनी या ठिकाणी मेन्शन पण केलं होतं पहा लास्ट इयरचं की जी काय चॉईस फिलिंग राहणार आहे ना प्रोसेस, जी की ओनली वन्स एकच वेळेस कन्सिडर केली जाईल, नंतर तुम्हाला चॉईस फिलिंग करायला ऑप्शन दिलं जाणार नाही. तर ही गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकतात. जर नवीन ब्राउचरमध्ये काय रूल चेंज झाले काउन्सिलिंग बद्दल तर ते मी पण तुमच्याबरोबर एक्सप्लेन करून शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेल आणि तुम्हाला तो ब्राउचर पण मी एकदम फ्री ऑफ कॉस्टमध्ये टेलिग्राम ग्रुपमध्ये नक्की शेअर करेल. तुम्ही टेलिग्राम ग्रुप पण जॉईन होऊ शकता. तर तुम्ही आता सध्या लक्षात घेणं 4-5 पॉईंट खूप महत्त्वाचे आहेत पहा. सरासरी तुम्हाला लक्षात काय ठेवणं आहे की सर्वात अगोदर तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवणं आहे, आता आपला रिझल्ट आला तर आपल्याला आता एक नोटीस येणार आहे. नोटीस येईन समजा, त्यामध्ये आपले रजिस्ट्रेशन ओपन होतील, जे की रजिस्ट्रेशन तुमचे राऊंड 1 पासून ते स्पॉट राऊंडपर्यंत तुम्हाला एकच वेळेस रजिस्ट्रेशन करणं आहे. तुम्ही जर या ठिकाणी रजिस्ट्रेशन फॉर्म फिल केला तर तुम्ही राऊंड 1 पासून जो काय तुमचा स्पॉट राऊंड होईल, डायरेक्ट इन्स्टिट्यूशन लेवलचा राऊंड होईल ऑफलाईन कॉलेजमध्ये, तर तिथपर्यंत तुम्ही काउन्सिलिंग करू शकता. त्याचा फीस तुम्हाला मॅक्झिमम 1000 रुपये बघायला भेटेल. समजा 1K फीस तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल. त्याच्यानंतर तुम्ही ज्यावेळेस रजिस्ट्रेशन फॉर्म फिल करता त्यावेळेस तुम्हाला एक HML लिस्ट येते. HML लिस्टमध्ये तुम्हाला काय बघायला भेटेल, तुमचा जो आहे तो रँक बघायला भेटेल, ऑल ओव्हर राज्यातून किती आणि तुमच्या कॅटेगरी मधून किती आहे समजा. त्याच्यानंतर काय होईल, तुम्हाला राऊंड 1चा जो आहे तो शेड्यूल येईल. राऊंड 1च्या शेड्यूलमध्ये तुम्हाला सीट मॅट्रिक्स पण बघायला भेटते, जे की तुमच्या टोटल सीट किती आहे तुमच्या कॅटेगरीनुसार आणि टोटल कॉलेज जे आहे ते किती पार्टिसिपेट करणार आहे 2024 साठी समजा. त्याच्यात गव्हर्नमेंट कॉलेज किती आहे, प्रायव्हेट कॉलेज किती आहे, याची पण तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन भेटून जाते. सीट मॅट्रिक्स आल्याच्या नंतर तुम्हाला जे आहे ते राऊंड 1चा एक चॉईस फिलिंग ओपन होतो. समजा चॉईस फिलिंग करण्यासाठी टाइम दिला जातो आणि ज्यावेळेस तुम्ही चॉईस फिलिंग करता राऊंड 1 साठी त्याच्यानंतर तुमचा राऊंड 1चा रिझल्ट येईल. राऊंड 1चा रिझल्ट आला की तुम्हाला फिजिकल जॉईनिंगसाठी समजा एक 4 ते 5 दिवसाचा टाइम दिला जाईल आणि या 4 ते 5 दिवसामध्ये तुम्ही कॉलेजला जाऊन कॉलेज जॉईन करू शकता. जॉईन केलं तर तुम्ही त्या ठिकाणी बेटरमेंटला अप्लाय करू शकता, जेणेकरून की तुम्हाला राऊंड 2 मध्ये पार्टिसिपेट करता येतं. किंवा इथून आणखीन एक कंडिशन बनते की तुम्ही डायरेक्ट या ठिकाणी रिटेन्शन फॉर्म भरून देऊ शकता. तुम्ही जर रिटेन्शन फॉर्म भरून दिला तर तुमचं ॲडमिशन त्याच कॉलेजला कन्फर्म होतं, तुम्ही काउन्सिलिंग प्रोसेसमधून आउट होता आणि तुम्हाला जे राऊंड 1 मध्ये कॉलेज भेटले तुम्ही तिथे जाऊन रिटेन्शन दिला, तिथं तुम्ही आपली डिग्री जी आहे ती कंप्लीट करू शकता पुढे चलून. आता जे विद्यार्थी राऊंड 2 मध्ये जातील किंवा राऊंड 1चं कॉलेज जॉईन करतील आणि राऊंड 2 मध्ये जातील, त्यांना जर समजा राऊंड 2 मध्ये नवीन कॉलेज भेटला तर ते विद्यार्थी काय करणार आहे, जे कॉलेज समजा राऊंड 1 मध्ये भेटलं होतं ना तर तिथं तुम्ही जे काय डॉक्युमेंट वगैरे फीस वगैरे दिली तिथं ती पूर्ण ॲडमिशन कॅन्सल करून ती फीस ते डॉक्युमेंट तुम्ही परत घेऊन येणार आहे आणि जे काय कॉलेज तुम्हाला राऊंड 2 मध्ये भेटेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही नवीन DD काढून नवीन फीस देऊन नवीन डॉक्युमेंट देऊन त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन करणार आहे. तुम्हाला ते पण कॉलेज आवडलेलं नाही किंवा ते कॉलेज तुम्हाला सेमी गव्हर्नमेंट भेटले आणि तुम्हाला राऊंड 3 साठी गव्हर्नमेंटचा वेट करायचा आहे तर तुम्ही बिंदास जे आहे ते राऊंड 3 साठी जाऊ शकता. राऊंड 2 ला जे कॉलेज भेटेल तिथे तुम्ही जाणं आहे, फक्त तुम्हाला जॉईन करणं, रिटेन्शन देणं नाहीये. तुम्ही रिटेन्शन नाही दिला म्हणजे तुम्ही पुढच्या राऊंडमध्ये जाऊ शकता, तर तुम्ही राऊंड 3 मध्ये पण येऊ शकता. परत तुम्हाला तेच करणं की राऊंड 3 मध्ये जर समजा तुम्हाला गव्हर्नमेंट भेटला तर मग तुम्ही सेमी गव्हर्नमेंटला जाऊन DD फीस वगैरे पूर्ण परत घेणार आहे, डॉक्युमेंट परत घेणार आहे आणि राऊंड 3 मध्ये जो कॉलेज भेटला आहे तिथं जाऊन त्या कॉलेजची जी फीस असेल त्याचा DD काढणार आहे, त्या कॉलेजमध्ये सबमिट करणार आहे आणि त्या ठिकाणी तुमचे डॉक्युमेंट तुम्ही सबमिट करून तुमचं ॲडमिशन जे आहे ते थर्ड राऊंडमध्ये करू शकता. पण थर्ड राऊंडच्या नंतर तुम्हाला चौथ्या राऊंडसाठी बेटरमेंटला जाता येत नाही. तुम्हाला जो काय सीट थर्ड राऊंडमध्ये भेटणार आहे तिथेच तुम्हाला तुमचं ॲडमिशन कन्फर्म करावं लागतं आणि ज्या मुलांना कमी पर्सेंटाईल आहे त्यांना थर्ड राऊंडपर्यंत सीट अलॉटमेंट होण्याचा चान्स राहतो. जसं की काही मुलं असतील समजा ज्यांना की 40% आहे किंवा एक 60% येत आहे किंवा 50 येत आहे, जे की रिझर्व्ह कॅटेगरीमधून आहे समजा, तर अशा विद्यार्थ्याला थर्ड राऊंड किंवा जो काय तुमचा 4थ्या नंबरचा राऊंड होईल ना या ठिकाणापर्यंत तुम्हाला सीट अलॉटमेंट होण्याचा चान्स राहील. तुम्हाला फर्स्ट आणि सेकंड राऊंडला पण सीट अलॉटमेंट होऊ शकतं, पण कधी जेवढे काय जवळपास 117च्या आसपास तुम्हाला सेमी गव्हर्नमेंट कॉलेज बघायला भेटत आहे जिथे की तुम्हाला
कॅटेगरीचा पूर्णच्या पूर्ण बेनिफिट भेटतो। तर अशा कॉलेजमध्ये जर समजा तुम्ही पूर्णच्या पूर्ण कॉलेज चॉईस फिलिंगमध्ये टाकले तर तुम्हाला राऊंड 1 किंवा राऊंड 2 वर पण कमी स्कोर पण अलॉटमेंट होऊ शकतं। पण जर समजा तुम्ही एक 40 किंवा 50च कॉलेज टाकताय तर तुम्हाला वेट करणं पडेल की 3rd राऊंड पर्यंत किंवा 4th राऊंड पर्यंत सीट अलॉटमेंट होण्यासाठी। ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकतात। आणि ज्यावेळेस तुमचा 4था राऊंड होईल, 5वा राऊंड होईल, त्यावेळेस जर समजा इन केस प्रत्येक कॉलेजमध्ये 2-3 सीट उरतील समजा, तर त्यावेळेस तुमचे स्पॉट ॲडमिशन होतील आणि स्पॉट ॲडमिशनमध्ये तुम्ही फक्त काउन्सलिंगचा जो आहे तो रजिस्ट्रेशन फॉर्म फिल केलेला हवा। तुम्ही जर समजा सीईटी सेल व काउन्सलिंगचा रजिस्ट्रेशन फॉर्म फिल केलेला असेल तर तुम्ही कोणत्या पण कॉलेजमध्ये जाऊन डायरेक्ट ॲडमिशन करू शकता। फक्त तुमचा लॉस एवढाच आहे की तुम्हाला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं कॅटेगरीचं बेनिफिट मिळणार नाही। तुम्हाला पूर्णच्या पूर्ण ओपन कॅटेगरीचा फीस पे करावी लागेल। जसं की तुम्ही जर आपण बघितलं असेल तर ट्युशन फीस जवळपास 70-60 हजाराच्या आसपास बघायला भेटेल, डेव्हलपमेंट फीस 5-6 हजार बघायला भेटेल। तर दोन्ही फीसची जेवढी काय अमाऊंट बेरीज होऊन येईल तेवढी पूर्णच्या पूर्ण अमाऊंट तुम्हाला त्या कॉलेजमध्ये पे करावी लागते। जर तुम्ही इन्स्टिट्यूशनल किंवा स्पॉट राऊंडमध्ये जाऊन ॲडमिशन करताय तर तुम्ही कुठल्याही प्रकारे स्कॉलरशिपसाठी इलिजिबल राहत नाही। ही गोष्ट पण तुम्ही लक्षात घेऊ शकता। आणि ज्यावेळेस तुमचा स्पॉट राऊंड होईल त्याच्यानंतर तुम्हाला एक कट ऑफ डेट येते आणि कट ऑफ डेटच्या नंतर जर समजा तुम्ही मिळालेलं कॉलेज जे आहे त्याच्यातलं ॲडमिशन कॅन्सल करायला जाताल तर तुम्हाला पूर्ण 4 वर्षाची जी आहे ती फीस पेनल्टी चार्ज म्हणून पे करावी लागते। तर तुम्ही ही पण गोष्ट लक्षात घेऊ शकता की तुम्हाला जर समजा BSc नर्सिंग करणंच नाही, अदर कुठं सीट मिळत आहे तर तुम्ही तुमचं BSc नर्सिंगचं ॲडमिशन जे आहे ते कट ऑफ डेट याच्या अगोदरच कॅन्सल करून BMS किंवा BHMS साठी ॲडमिशन घेऊ शकता। जर तुम्ही कट ऑफ डेट निघून गेल्याच्या नंतर स्पॉट राऊंड झाल्याच्या नंतर एक कट ऑफ डेट येते, ती जर निघून गेल्याच्या नंतर तुम्ही ॲडमिशन कॅन्सल करायला जाल तर तुम्हाला पूर्ण 4 वर्षाची फीस जी आहे ती पेनल्टी चार्ज म्हणून पे करावी लागते। तर थोडक्यात जी काय काउन्सिलिंग प्रोसेस होते, तुम्हाला रजिस्ट्रेशनची नोटीस कशी येते, राऊंड 1 ची नोटीस कशी येते, सेम जशी राऊंड 1 ची नोटीस आली त्याच पद्धतीने तुम्हाला राऊंड 2 चा पण नोटीस बघायला भेटेल। त्यामध्ये फक्त तुम्हाला ऑप्शन दिले जातील की काही नवीन कॉलेज आले तर त्यांचं तुम्हाला एक सीट मॅट्रिक्स येऊन जाईल, त्यांच्या चॉईस फिलिंगसाठी समजा चान्स दिला जाईल आणि नंतर तुमचा रिझल्ट येईल। ही अशी तुमच्या पद्धतीची गोष्ट चालेल समजा। किंवा जर समजा राऊंड 2 मध्ये नवीन कॉलेज पार्टिसिपेटच नाही करणार, तुम्हाला डायरेक्ट राऊंड 2 चा जो आहे तो सिलेक्शन लिस्ट येऊन जाईल। सिलेक्शन लिस्ट आल्याच्या नंतर तुम्हाला कॉलेज जॉईन करण्यासाठी 4 ते 5 दिवसाचा टाइम दिला जाईल। तर सेम अशा पद्धतीने जी आहे ती तुमची प्रोसेस BSc नर्सिंगची पूर्ण काउन्सिलिंग प्रोसेस जी आहे ती चालणार आहे। लगभग तुमचं सप्टेंबर पर्यंत जे आहे ते पूर्ण ॲडमिशन प्रोसेस क्लोज होऊन एक सप्टेंबरच्या एंडिंगला तुमचे जे आहे ते कॉलेज चालू होण्याचे चान्स आहे। ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता। तर पूर्ण ॲडमिशन प्रोसेस एकदम सविस्तरमध्ये मी तुमच्याबरोबर एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून आमच्यासोबत जोडून राहा, कारण भविष्यात जी काय सिंगल नोटीस येईल ती सिंगल नोटीस पण मी विथ डिटेल एक्सप्लेन करून फ्री ऑफ कॉस्टमध्ये याच चॅनलवर तुमच्याबरोबर शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेल। तुम्हाला जर समजा पेड काउन्सिलिंग जॉईन करणं आहे तर आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करा, आम्ही तुम्हाला तिथं पेड काउन्सिलिंगबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन शेअर करू। त्याचबरोबर जर तुम्हाला वाटत असेल की आमच्याबरोबर फक्त कॉलवर बोलून किंवा येणारी प्रत्येक नोटीस जर तुम्हाला व्हॉट्सअपवर पर्सनली हवी असेल तर आमचा एक पर्सनल गाईड कोर्स आहे, त्याचा चार्ज जवळपास 500 रुपये तुम्हाला बघायला भेटेल। तर तुम्ही व्हॉट्सअपवर पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका, आम्ही तुम्हाला आमचा पर्सनल नंबर शेअर करू आणि येणारी प्रत्येक सिंगल अपडेट पण आम्ही तुम्हाला जे आहे किंवा जे काय नवीन रूल येतील काउन्सिलिंगचे किंवा काउन्सिलिंगच्या ब्राउचरमध्ये काय समजा एक्स्ट्रा रूल असतील तर ते पण पूर्ण मी तुमच्याबरोबर एक्सप्लेन करेन, कॉलवर समजा बोलन आणि तुम्हाला प्रत्येक अपडेट जी आहे ती पर्सनली व्हॉट्सअपवर शेअर करेल।